नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजची जी अपडेट आहे ही अपडेट महत्त्वाची आहे आणि महत्त्वाची यासाठी आहे की अग्निशमक विभागमध्ये महाराष्ट्राच्या अग्निशमन विभागमध्ये जेव्हा काही जागा निघतात किंवा व्हॅकन्सी ज्यावेळेस निघते त्यावेळेस आपण जेव्हा त्या ठिकाणी फॉर्म भरायला जातो, फॉर्म फिलअप करायला जातो त्यावेळेमध्ये ज्या काही पात्रता असतात त्या पात्रतेमध्ये आपण बसत नाही। तर नेमकं त्या ज्या पात्रता आहेत त्या पात्रता काय आहेत त्यातली एक महत्त्वाची पात्रता आपण या ठिकाणी बघणार आहोत। आपण उंचीमध्ये बसतो, आपण शिक्षणामध्ये बसतो, 12वी पास आपण असतो, उंची व्यवस्थित असते, छातीमध्ये बसतो, शारीरिक मोजमापामध्ये बसतो आपण, परंतु त्याचा एक पाठ्यक्रम असतो। त्या पाठ्यक्रम आपण पूर्ण केलेला नसल्या कारणामुळे आपण तो फॉर्म भरू शकत नाही। त्या स्टेट लेवलच्या जागा असतात, महाराष्ट्र सरकारच्या जागा असतात, महानगरपालिकेच्या जागा असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या त्या जागा असतात, भरपूर जागा दरवर्षी निघत असतात, परंतु त्या ठिकाणी फॉर्म आपण भरू शकत नाही। त्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे। जाहिरात जी आहे ही जाहिरात खूप मोठी आहे, परंतु सध्या परिस्थितीमध्ये आपल्यासाठी जो महत्त्वाचा मुद्दा आहे, आपले जे काही होमगार्डचे जे विद्यार्थी आहेत, सध्या होमगार्ड कार्यरत असतील किंवा वेटिंगवर असतील किंवा होमगार्ड भरतीची वाट बघत असतील, असे जे सर्व विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी या परीक्षेमध्ये, या पाठ्यक्रमामध्ये ते तंतोतंत बसतात। त्यासाठी त्यांनी जर त्यांची इच्छा असेल तर हा पाठ्यक्रम पूर्ण करून घ्यावा आणि जे काही गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे त्या सर्व्हिसमध्ये त्यांनी येण्याचा प्रयत्न करावा। डिटेल जाहिरात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, परंतु या व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत आपल्यासाठी ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की होमगार्डचं जे काही आपलं प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण पूर्ण जर तुम्ही केलेलं असेल तर त्यासाठी तुम्हाला या परीक्षेमध्ये 2 गुण अतिरिक्त आहेत। त्याचबरोबर जेव्हा होमगार्डची आपण माहिती सांगत होतो तेव्हा त्यामध्ये जे काही अतिरिक्त गुण आहेत, तुमच्याकडे NCC सर्टिफिकेटचे गुण असतील किंवा मग LMV लाईट मोटर व्हेकलचे गुण असतील, ते गुणसुद्धा यामध्ये ॲड होतात। एकंदरीत जे काही प्रोसिजर होमगार्ड भरतीसाठी आपण केली होती तशीच प्रोसिजर या ठिकाणी असणार आहे। डिटेल जाहिरात आपण नंतरच्या भागामध्ये बघणार आहोत, परंतु जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते या ठिकाणी बघा। यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी। जे उमेदवार शैक्षणिक कागदपत्राची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी, उंची, वजन, छाती व वैद्यकीय म्हणजे मेडिकल चाचणीमध्ये पात्र ठरणार नाहीत ते या प्रक्रियेतून बाद होतील। ओके, काही हरकत नाही, ते नंतर तुम्हाला मी समजावून सांगेल। महत्त्वाचा मुद्दा यामध्ये हा बघा की याची जी शारीरिक चाचणी आहे, उंची या ठिकाणी किती मागितलेली आहे तर 165 सेंटीमीटर मागितलेली आहे आणि वजन जे आहे हे 50 किलो मागितलेलं आहे। त्याचबरोबर जी छाती आहे ती 81 सेंटीमीटर सर्वसाधारणसाठी आणि 86 सेंटीमीटर या ठिकाणी फुगवून त्यांनी मागितलेली आहे। किमान 5 सेंटीमीटर छाती फुगवणे आवश्यक असणार आहे। आता यामध्ये त्यांनी गुण दिलेले आहेत, तर गुणसुद्धा त्यांनी असे दिलेले आहेत की जेवढी तुमची उंची जास्त असेल तेवढे तुम्हाला अतिरिक्त गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत। 165 ते 168च्या दरम्यान तुम्हाला 5 गुण मिळतील, त्यानंतर 169 ते 171च्या दरम्यान तुम्हाला 5.5 गुण मिळतील, 172 ते 174च्या दरम्यान 6 गुण मिळतील। म्हणजे जेवढी तुमची उंची जास्त असेल त्या ठिकाणी तेवढे गुण तुम्हाला यामध्ये जास्त मिळणार आहेत। त्यानंतर जी छाती आहे त्या छातीचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे, एकूण 10 गुण आहेत, परंतु जेवढी छाती तुम्ही एक्सपांड करू शकता, फुगवू शकता, तेवढे गुण तुम्हाला या ठिकाणी जास्त देण्यात येणार आहेत। तर यामध्ये बघा 6 सेंटीमीटरसाठी 5 गुण आहेत, 7 सेंटीमीटरसाठी 6 गुण आहेत, 8 सेंटीमीटरसाठी 7 गुण आहेत, 9 सेंटीमीटरसाठी 8 गुण आहेत आणि 10 सेंटीमीटरसाठी 9 गुण आहेत आणि 11 सेंटीमीटर किंवा अधिकसाठी 10 गुण आहेत। तर एकूण अशा प्रकारे हे गुण दिलेले आहेत। अतिरिक्त गुण तुम्ही आधी जे मी सांगतो आहे ते ऐकून घ्या। डिटेल नोटिफिकेशन तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, परंतु तुम्हाला ही माहिती असणं आवश्यक आहे। एकंदरीत विषय असा असणार आहे की अग्निशमन दलामध्ये ज्या काही भरती होतात त्या भरतीसाठी जो पाठ्यक्रम असतो तो पाठ्यक्रम आपण पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे। त्या पाठ्यक्रमाची जो काही पिरियड आहे तो 6 महिन्याचा आहे कर्मचाऱ्यासाठी, आणि अधिकारी जर तुम्हाला व्हायचं असेल त्यामध्ये तर तो 1 वर्षाचा कार्यकाल आहे। तो तुम्हाला पाठ्यक्रम पूर्ण करावा लागणार आहे, त्यासाठी फीससुद्धा तुम्हाला द्यावी लागणार आहे, ते डिटेल नोटिफिकेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु सध्या आपल्याला यामध्ये आपण होमगार्डची एक्झाम दिलेली असल्या कारणामुळे किंवा ती निवड प्रक्रिया पूर्ण केलेली असल्या कारणामुळे आपल्याला या भरतीमध्ये फायदा होऊ शकतो, यासाठी हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवतो आहे। तुम्हाला या भरतीबद्दल इंटरेस्ट असेल तर तसं तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचं आहे। डिटेल नोटिफिकेशन जी आहे ती हीच नोटिफिकेशन आहे, ती तुम्हाला मी सविस्तर व्यवस्थित समजावून सांगणार आहे। यामध्ये बघा अतिरिक्त गुण यांनी सांगितलेले आहेत की खालील नमूद केल्याप्रमाणे अतिरिक्त गुण इतर नैपुण्य व प्रमाणपत्राच्या आधारे दिले जातील। आता यामध्ये बघा वाहन चालवण्याचा जो परवाना आहे, म्हणजे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल आणि ते LMV असेल, लाईट मोटर व्हेकल, जे होमगार्डमध्ये ग्राह्य धरण्यात आलेलं नव्हतं परंतु ते ग्राह्य धरण्यात येत आहे, यासाठी तुम्हाला या ठिकाणी 2 गुण मिळत आहेत लाईट मोटर व्हेकलसाठी, आणि हेवी मोटर व्हेकलसाठी
म्हणजे जड वाहन चालवण्याचा जो परवाना आहे त्यासाठी 3 गुण तुम्हाला या ठिकाणी देण्यात येत आहे. तुमच्याकडे जर लायसन असेल 4 व्हीलरचं तर त्याचे गुण तुम्हाला या ठिकाणी मिळतील. ते LMV असेल किंवा मग HMV असेल, लाईट मोटर व्हेकल असेल किंवा मग हेवी वाहन चालवण्याचा तो परवाना असेल. त्यानंतर NCC जर तुम्ही केलेलं असेल, तुमच्याकडे A प्रमाणपत्र असेल तर 1 गुण, B प्रमाणपत्र असेल तर 2 गुण आणि C प्रमाणपत्र असेल तर 3 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. त्याचबरोबर सिव्हिल डिफेन्स कोर्स तुम्ही केलेला असेल तर 2 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात आणि होमगार्ड प्रशिक्षण जर तुम्ही केलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 2 गुण अतिरिक्त मिळू शकतात. आता हे सर्व गुण तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात कारण की तुम्ही बहुतेक जणांनी होमगार्डची जी काही परीक्षा आहे, शारीरिक चाचणी आहे ती पूर्ण केलेली आहे. तुमच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट्स आहेत, हे तुमच्या मागील कमेंट्सवरून आपल्याला लक्षात येते. त्यानंतर त्यांनी अतिरिक्त शिक्षण काय सांगितलेलं आहे तर अग्निशामक पाठ्यक्रमासाठी 12वी 2 गुण आणि पदवीचे तुम्हाला 3 गुणसुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत. अधिकारी पाठ्यक्रमासाठी उच्च पदवी 5 गुण. जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी 5 गुणसुद्धा मिळू शकतात. 12वी तुमची असेल तर 2 गुण मिळतील आणि पदवी असेल, ग्रॅज्युएशन असेल तर त्या ठिकाणी 3 गुण मिळतील. त्यानंतर खेळासाठी सुद्धा मान्यताप्राप्त संस्था मैदानी खेळासाठी ओके. या ठिकाणी तुम्ही जर खेळलेले असाल जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर तर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा ते गुण मिळणार आहेत. त्यानंतर आहे शैक्षणिक व इतर कागदपत्रांची तपासणी ओके. आता हा विषय नंतर बघू आपण, परंतु सध्या महत्त्वाचा विषय हा आहे की एवढे गुण तुम्हाला एक्स्ट्रा या परीक्षेमध्ये मिळू शकतात, म्हणजे तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिशन या ठिकाणी सुद्धा आहे कारण की अग्निशामक दलाची कोणतीही जरी भरती निघली तरी त्यासाठी पाठ्यक्रम पूर्ण करणं आवश्यक आहे. तो 6 महिन्याचा आणि 1 वर्षाचा पाठ्यक्रम असतो. त्यामध्ये सिलेक्शन होण्यासाठी सुद्धा ह्या सर्व पात्रता त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामध्ये शारीरिक चाचणी आहे, त्यामध्ये तुमचं शारीरिक मोजमाप आहे. त्यानंतर तुम्ही त्या दोन्ही परीक्षा पास केल्यानंतर तुमची त्या ठिकाणी लेखी परीक्षा आहे. लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला 6 महिने राहिल्यानंतर तुमचा पाठ्यक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सरकारी नोकरीच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध होतात. अशा प्रकारची एकंदरीत ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे. यानंतरचा जो डिटेल व्हिडिओ आहे तो डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला या पाठ्यक्रमामध्ये इंटरेस्ट असेल तर तसं तुम्ही सांगायचं आहे, त्यावर आपण डिटेल व्हिडिओ. हीच नोटिफिकेशन पूर्ण मोठी नोटिफिकेशन आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, यामध्ये सर्व त्यांनी प्रशिक्षण शुल्क दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला यामध्ये ऑनलाईन परीक्षा शुल्क कसं भरायचं आहे ते सांगितलेलं आहे. त्यानंतर फीस किती आहे, यामध्ये फी कशी भरायची आहे, किती फी आहे, कॅटेगरीसाठी किती सूट आहे, हे सर्व यांनी सांगितलेलं आहे. छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करण्यासंबंधी ओके. हे सर्व ऑनलाईन अर्ज भरताना महत्त्वाच्या सूचना आहेत. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय तुम्हाला मी सुरुवातीला दाखवतो की यामध्ये बघा, हा जो पाठ्यक्रम आहे ओके, हा पाठ्यक्रम आहे जुलै 2026 ते जून 2027च्या दरम्यान हा पाठ्यक्रम असणार आहे. परंतु आपल्याला जो कालावधी आहे तो जुलै 2026 ते डिसेंबर 2026च्या दरम्यान तुमचा हा पाठ्यक्रम पूर्ण व्हायला पाहिजे, जर तुमची यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. अशा प्रकारचं हे डिटेल नोटिफिकेशन आहे. सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मी सविस्तर समजावून सांगणार आहे. यामध्ये तुमचं सिलेक्शन जे आहे ते सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये सरकारी नोकरी मिळण्याचे चान्सेस जे आहेत ते या ठिकाणी त्यामध्ये वाढ होते ओके. नेक्स्ट व्हिडिओ जर तुमचा इंटरेस्ट असेल तर तसं कॉमेंट्समध्ये सांगायचं आहे. आपण यावर हा डिटेल व्हिडिओ घेणार आहोत ओके. धन्यवाद, थँक्यू.